आणि थोडं आयुष्य असून सुद्धा आयुष्य माणसाला 70 वर्ष आयुष्य आहे. 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये 35 वर्ष कशात गेले विठ्ठल महाराज? झोपेत गेले, बरोबर ना? हा, झोपेत 35 वर्ष गेले, उर्वरित राहिले 35 वर्ष. 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती उरले बाळा? खाली किती उरले? हा, शाळा शिकतो बकरे ओळखतो. हा, किती वर्ष उरले? 25 वर्ष उरले. 25 वर्षातून पुन्हा परत 10 वर्ष शिक्षणामध्ये गेले. खाली किती उरले? 15. 15 वर्षाच्या आयुष्यामध्ये पुन्हा परत 10 वर्ष लग्न झालं आणि संसार केला, आहे का नाही? तुझं झालं का? बर का, टेन्शन घेऊ नको, तुला माहीत पोरगी, बर का. असो, आणि असं आयुष्य माणसाला, बर का, खेळी मेळी गधारुळे आनंद, एवढं सिरियस होऊन कीर्तन काय ऐकायचं नाही. अगदी आनंदामध्ये त्या ठिकाणी कीर्तन काय करायचं? श्रवण करायचं. नाहीतर मड्यावानी असं राहायचं नाही आपल्या कीर्तनात, अजिबात नाही. नाहीतर तुमच्याहून वारा जाईल, हे ध्यानात ठेवा. म्हणून आयुष्य अगदी थोडे, बर का, आणि 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी संसारामध्ये गेला, लग्न झालं. उर्वरित किती उरले? 5 वर्ष. 5 वर्षाच्या आयुष्यामध्ये 5 वर्षाच्या आयुष्यामध्ये पुन्हा परत कुणाचं लग्न असेल, कुणाचं दावळा असेल, कुणाचं तेरवा असेल, कोर्ट कचेरी जे असेल ते अशा याच्यामध्ये किती गेले? 5 वर्ष चालले. उर्वरित किती उरले आपल्या आयुष्यामध्ये? काही उरले. म्हणून अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षे, काय भजनासे गुरेले ते पाहे का, राम राम स्मरा. काय करा? राम नाम त्या ठिकाणी स्मरण करा. आयुष्यामध्ये काही त्या ठिकाणी उरले नाही. कोणाचे भांडणं असेल तर सोडून द्या. कुणाचं त्या ठिकाणी सगळं काय असेल ते मागं विसरायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं? पुढे चालायचं, बरं का. म्हणून पण संत महात्मे म्हणतात, हे जरी नाही की तुम्ही काय आम्ही किती सांगतो तुम्हाला आणि नाही ऐकलं तर आमच्या बापाचं त्या ठिकाणी काहीच त्या ठिकाणी जाणार नाही, हे लक्षात घ्या. आमच्या बापाचं काय जाणार आहे? सगळं तुमचंच जाईल. काय तुमचंच त्या ठिकाणी जाईल. आमच्या बापाचं त्या ठिकाणी थोडस सुद्धा काही जाणार नाही. हे जरी नाही गालं तरी उतर येईल, हे जरी नाही गालं, हे जरी नाही गालं तरी उतर येईल, हे जरी नाही गालं, हे जरी नाही गालं तरी उतर येईल, हे जरी नाही गालं, हे जरी नाही गालं तरी उतर येईल, हे जरी नाही गालं. नेट 3Gच आहे का 4Gच आहे? 5Gचं नेट लागलं पाहिजे, बरं का. यांनी जर त्या ठिकाणी अभंग जर म्हणला, चाल म्हणली
तर त्या ठिकाणी काय वाजले पाहिजे, आपल्या त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे, त्यांना अजून सुद्धा काय देतो त्या ठिकाणी, उत्साह त्या ठिकाणी येतो. असो म्हणून अहम वाग्या सोहम वाग्या, त्या ठिकाणी सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. देव काय करायचंय, जवळ करायचंय. आणि जवळ करून सुद्धा संत महात्मे आम्हाला त्या ठिकाणी सर्वांना सांगतात. आणि हे जरी नसेल तुम्हाला जमत तर त्या ठिकाणी काय करायचं, फक्त संतांचा सहवास करायचा. काय करायचा, सहवास. आणि संतांच्या सहवासामध्ये जर आपण आलो तर तो संतांचा समागम उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. संतांचा समागम जो आहे तो उपयोगाला येणार, वाया जाणार नाही बरं का. म्हणून दुसरा, आपण जर त्या ठिकाणी व्यसनांचा संग केला तर तो वाया जाणार, पण तो संतांचा समागम हा वाया जाणार नाही बरं का. म्हणून आपण जर त्या ठिकाणी तंबाखूचा जर आपण त्या ठिकाणी जवळ जर कधी स्वीकार जर केला तर आपलं त्या ठिकाणी दात लाल होण्याची दाट शक्यता आहे. पुढे जर खात असेल तर आपल्या त्या ठिकाणी दात लाल होण्याची शक्यता आहे, फुफ्फुस सुद्धा सडू शकतं. आपण त्या ठिकाणी दारू जर पित असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लिव्हर होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी फक्त काय, संतांचा समागम जर केला तर तो उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण संतांचा समागम त्या ठिकाणी करावा. आणि संतांचा समागम जर केला तर जीवन सुद्धा त्या ठिकाणी आपलं बदलून जाऊ शकतं. ते बदलून कसं जाऊ शकतं ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संत समागमे एखादी परी भावे त्याचे द्वारीशाने. आपण त्या ठिकाणी अभंगामध्ये काय करत आहोत, प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे. आणि संतांचा समागम त्या ठिकाणी करावा, तो उपयोगाला येणार आणि उपयोगाला त्या ठिकाणी नक्कीच येणार, तो वाया जाणार नाही. कितीतरी त्या ठिकाणी संत महात्म्यांचा सहवास त्या ठिकाणी केलेला. म्हणून संगती सुद्धा, कुसंगती सुद्धा आणि सतसंगती सुद्धा बरं का. सतसंगेन परंप्राप्य दुस्तरं तर ते चिरात, तस्मात अति प्रयत्नेन सतसंगेन सततम करू. संतांची संगत लड्डूची पंगत
आणि चोराची संगत खेटराची पंगत, हे लक्षात ठेवा बरं का. आपण संत महात्म्याची जर संगत केली तर आपल्याला साधूची जर त्या ठिकाणी संगतीमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी कुणी सुद्धा काय म्हणणार, तुम्ही सुद्धा जर राहता या गावामध्ये, तुम्हाला सकाळी त्या ठिकाणी बोलवायला येत असं, चला महाराज पोहे खायला बरं का, लिंबू पिळून पोहे भेटतात बरं का. काहून? कारण की संतांचा सहवास आहे. आणि चोराच्या संगतीत राहा बरं. बैसता चोरापाशी तशीच होय बुद्धी. जसं आपण ज्याच्या संगतीमध्ये राहिलो तसं त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये काय होत असतं, परिवर्तन होत असतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगतीमध्ये एक वाघ्या नावाचं कुत्र राहिलं बरं का. म्हणून आज त्या छत्रपती शिवाजी महाराजासोबत त्याची सुद्धा काय आहे, समाधी. हे लक्षात ठेवा. आपण जर त्या ठिकाणी राहतो कोणासंग त्याचं सुद्धा महत्वाचं आहे बरं का. म्हणून त्या ठिकाणी आपण काही लोक राहतात परमार्थामध्ये बर का, राहतात परमार्थामध्ये, पण त्यांचे परमार्थातले गुण काहीच नसतात. कसं सांगू, गोचिडपा राहतो दुधाजवळ आणि पितो काय, तसे काही असतात बर का. इंचावरची भेट व्हावी का, व्हावी का, कधी मधी का, कधीच होऊ नये बर का. इंचाव कसा आहे, त्या ठिकाणी त्याचे ज्या नाग्या आहेत त्या कशा आहेत, त्या आगव आहेत. म्हणून त्यांची भेट त्या ठिकाणी होऊ नये. म्हणून आशाची भेट त्या ठिकाणी होऊ नये बरं का. म्हणून त्या ठिकाणी तसे काही राहतात हृदयी कळवळा वैष्णवांचा. आपण परमार्थामध्ये राहतो, रोज कीर्तन भजन त्या ठिकाणी करतो आणि कीर्तन भजन करून जर आपल्यामध्ये परिवर्तन होत नसेल तर घरी झोपून राहिलेलं बरं. काय मत याच्यावर? हे सगळं खटाटप कशासाठी चालली, लाख 2 लाख रुपये खर्च करायचे कशासाठी? जर यामधून कोणी माळकरी होत नसेल, कोणाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नसेल तर ते झाड कसं आहे, वाज आहे वाज. कसं आहे, वाज. वाज झाडाला ठेवत नसतो आपण, दारामध्ये वाज झाडाला ठेवत नाही, हे ध्यानात ठेवा. म्हणून संसाराला जर फळ असेल ते मुलाबाळांचं फळ आहे. ते जर फळ आलं नसेल तर ते झाड कसं आहे, सप्ताह होतो आणि सप्त्यात 1-2 जर माळकरी बनत नसल, कोणाच्या जीवनामध्ये परिवर्तन येत नसल, असं समजावं हा सप्ताह कसा आहे, हे कडू जरी असलं पण हे सत्य काय, हे सत्य. कदाचित तुम्हाला माझा थोडा बोलण्याचा वाईट वाटत असेल, पण वाटू द्या. काय वाईट वाटून तारीख घेणार नाही, दुसरं काहीच होणार नाही. पण हे जे बोलतो हे सत्य. जसं जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, मग हा खर्च जो चालला याच्यात काहीतरी परिवर्तन व्हावं, त्याच्यासाठी नाम सप्ताह आहे का. असंच हे की मला काही काम नाही, तू मला बी काही काम नाही, असं आहे का? काही तुम्हाला काही काम नाही, हे जे मागच्या आले भजने यायला बी काही काम नाही, मृदंगवाल्या बोला काही काम नाही. कुठेतरी संतांचा समागम व्हावा, जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, त्याच्यासाठी हा नाम सप्ताह हे कीर्तन आहे बरं, आहे का नाही बाबा. विठ्ठल म्हणून आपण त्या ठिकाणी सर्व करतो, हरिपाठ करून आपली बुद्धी कशी झाली पाहिजे,
चित्त अंतकरण शुद्ध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? अंतकरण साफ झालं पाहिजे, तर हरिपाठाला महत्व आहे. दिवसभर हरिपाठ म्हणतो, संध्याकाळी शाप देतो, काय अर्थ नाही त्या हरिपाठाला. दिवसभर जर माळ जपतो, माळ जपून जर त्या ठिकाणी त्याच्या अंतकरणात काम एकदम कोणी निर्मळ होत नसतं बरं, हे पण लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता ना असं तसं, एकदम त्या ठिकाणी आपण जिरा खणतो आणि जिरा खणल्याबरोबर त्याच्यातलं नितळ पाणी येतं का? नाही. तसा परमार्थ आहे. एका थेंब थेंबानं तळस असतं, एकदम माणूस देव होत नाही. हे लक्षात पण त्या ठिकाणी सांगतो, संतांचा त्या ठिकाणी समागम घडावा बरं का. तिळ पुण्य साचा पडेल. त्या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी पुण्य साचून त्या ठिकाणी माणूस एकदम शिखराला त्या ठिकाणी पोहोचत नसतो, हळूहळू त्या ठिकाणी जात असतो. म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी संतांचा समागम घडावा, तो उपयोगाला येणार. असा संतांचा समागम कोणाला घडला असेल तर त्या ठिकाणी अजामेळ सुद्धा असेल. अजामेळाला सुद्धा त्या ठिकाणी पापी का झाला? कारण की पापी झाला असताना अजामळ हा फार पुण्यवान होता आणि चांगला होता. पण अजामेळाने त्या ठिकाणी कुठेतरी तो बाहेर गेला असता, गावातून येत असताना, शहरामधून येत असताना एका जार पुरुष एका वेश्येसोबत त्या ठिकाणी गमन करत असताना तेवढंच पाहिलं, तर तेवढं पाहिल्यामुळे त्याचं जीवन त्या ठिकाणी बदललं बरं का. म्हणून कुसंगती, माणसाला कुसंगती ही घडू नये. माणसाला त्या ठिकाणी सतसंगती घडली पाहिजे. विठ्ठल सत्संगती त्या ठिकाणी घडली पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये माणसाचे जीवन सुद्धा काय बदलून जाऊ शकतं. असं किती जणांचं जीवन बदललं, अशा बऱ्याचशा लोकांचं त्या ठिकाणी जीवन बदललं त्या ठिकाणी नामदेव आहे बरं का. निस्ता देवाचा साक्षात्कार असून चालत नाही, संतांची त्या ठिकाणी काय पाहिजे? कृपा पाहिजे बरं का. नामदेवरायांना 5 वर्षाचे असताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा काय नामदेवराय सोबत जेवत होते. नामदेवरायांचं दूध सुद्धा पेत होते नामदेवरायांच्या हातानं बरं का. एवढा देवाचा साक्षात्कार